नमस्कार, इंडिया न्यूज 21 मध्ये मी शुभांगी देशपांडे आपले स्वागत करते। नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे क्युबॅटिक एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड ऑर्चिड पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत नागपूर, अमरावती, काटोल, कारंजा, सावरगाव, नरखेड, कोंढाळी, कळमेश्वर आणि हिंगणासह महाराष्ट्रातील जवळपास 300 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। स्पर्धेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अशी एकूण 200 गणित प्रश्न सोडवण्याचे आव्हान देण्यात आले होते। यातून विद्यार्थ्यांची गती, अचूकता आणि एकाग्रता तपासली गेली। विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। क्युबॅटिक एज्युटेक संचालक जगदीश पटेल म्हणाले की अबॅकस हे केवळ गणित शिकण्याचे साधन नसून ते विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे। यामुळे उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पाया तयार होतो। या कार्यक्रमाला माजी शिक्षण सभापती उकेश चव्हाण, प्राचार्य निलेश सोनटक्के, शिक्षक धीरज ढोले आणि काटोल कारंजा येथील फ्रँचायझीच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती शोभना मस्के मॅडम यांच्या सारखे मान्यवर उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता। नमस्ते सर। नमस्ते। सबसे पहले आपका परिचय दीजिए। जी, आई एम द मैनेजिंग डायरेक्टर ऑफ क्यूबैटिक एजुटेक प्राइवेट लिमिटेड। मैं गुजरात से हूँ। सर, इस एग्ज़ाम के बारे में क्या इन्फॉर्मेशन देना चाहोगे? ये जो है 7 जोनल लेवल कॉम्पिटिशन है जो नागपुर एंड सराउंडिंग के बच्चों के लिए आयोजन किया गया था, ठीक है, जिसमें तकरीबन 300 स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया है। ये एक कंपटीशन ऐसा है कि जे एजुकेशन डोमेन में टफेस्ट कंपटीशन इसको माना जाता है। बिकॉज 10 मिनट में अगर 200 सम्स करने हैं तो उनको काफ़ी सारे पैरामीटर्स की ज़रूरत पड़ती है, जैसे स्पीड है, एक्यूरेसी है, टाइम मैनेजमेंट है, लॉजिकल एबिलिटी है, क्रिटिकल थिंकिंग है, प्रॉब्लम सॉल्विंग एबिलिटीज़ है। और ये सारी चीज़ें उनको एक्चुअल उनका जो स्कूल एकेडमिक्स होते हैं उसमें बहुत ही इम्पोर्टेंट रोल प्ले करती है, ठीक है। तो हम बच्चों को ये कंपटीशन के थ्रू ऐसी तरह से रेडी करते हैं कि हायर स्टैंडर्ड में उनको जो भी डिफ़िकल्टीज़ होने वाली हैं तो वो उसको ईज़िली ओवरकम पाए, ठीक है। तो मैं तो यहाँ पे शोभना मस्के मैडम को धन्यवाद करना चाहूँगा कि उन्होंने इतने छोटे शहर में, काटोल जैसे शहर में, इतने सारे बच्चों को एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करके दी। ऑर्चिड पब्लिक स्कूलने जे ऑर्गनाईज केलेला आहे ही एक्झाम, काय सांगू शकाल याबद्दल? मी असं म्हणेल की अबॅकस सारखा जो कोर्स आहे ऑर्चिड पब्लिक स्कूल आपल्या शाळेमध्ये चालवत आहे, खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे। कारण प्रायव्हेट ठिकाणी पोरांना हा कोर्स करवणे त्यापेक्षा प्रत्येक शाळांमध्ये जर हा कोर्स आला तर अगदी सर्वसाधारण घरचा मुलगा हा कोर्स करू शकतो। कारण अबॅकस केल्याने त्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन स्किल जे आहे तर हे या ठिकाणी डेव्हलप होते। मुलांना भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना ते पुढे जाऊ शकतात आणि अशी संधी जर शाळांनी मुलांना दिली तर कमीत कमी चार्जेसमध्ये मुलं शिकू शकतात, एक प्लॅटफॉर्म त्या मुलांना मिळू शकतं। इतकंच नव्हे तर ऑर्चिड पब्लिक स्कूलची एक विद्यार्थिनी इंटरनॅशनलच्या दुबई कॉम्पिटिशनला पण ती रँकर राहिलेली आज जी कॉम्पिटिशन या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली ही 7th लेवल झोनल कॉम्पिटिशन होती आणि या कॉम्पिटिशनच्या मागचा उद्देश असा होता की मुलांच्या मॅथमॅटिकल स्किल ज्या आहेत त्या डेव्हलप व्हाव्या, त्यांची ॲनालिटिकल जी ॲबिलिटी आहे ती क्षमता वाढावी। या सगळ्या दृष्टीने ही जी कॉम्पिटिशन होती ती मुलांना खूप हेल्पफुल असणार आहे। या सगळ्या कोर्सेसमधनं मुलं मॅथमॅटिकल ॲबिलिटी डेव्हलप करू शकतात, पण यासोबत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने जे चेंजेस होतात त्यात त्यांची ॲक्युरेसी वाढते, डिसिजन मेकिंग पॉवर वाढतो, कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व करता येतील ह्याबद्दलच्या मुलांच्या जे कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप होण्यासाठी सुरुवात होते। त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप चांगला प्रोग्राम आहे। प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना पार्टिसिपेट करून जर घेतलं फ्युचरमध्ये विद्यार्थ्यांना याचा कोणत्या प्रकारे फायदा होणार आहे? फ्युचरमध्ये या सगळ्या कॉम्पिटिशन्सचा मुलांना असा फायदा होणार आहे किंवा या सगळ्या कार्यक्रमाचा असा फायदा होणार आहे की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पुढे मुलांना द्यायच्या आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी तयारी आहे ती तयारी अशा सगळ्या कॉम्पिटिशन्समधनं होत असते। त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये बरेच प्रश्न असे असतात जे कमी वेळात सोडवायचे असतात, तर ती जी क्षमता आहे ती मुलांची या सगळ्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून डेव्हलप होत असते। आपल्यासोबत ढोले सर आहेत। नमस्कार सर, या कॉम्पिटिशनबद्दल काय सांगू शकाल? ही कॉम्पिटिशन मुलांसाठी खूपच गरजेची आहे। जर मॅथमॅटिक्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये तत्पर होणं
आणि विदिन सेकंदमध्ये आता मी पाहिलं पुरं आपल्या इमॅजिनेशननुसार पटापट ॲन्सर सोडवत होती. आणि कोणच्याही आता प्रत्येक एक्झाम्सला चाळणी लागलेली आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षा द्या आणि ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला वेळ फार कमी राहते आणि ॲन्सर तुम्हाला पटापट लिहावं लागते. त्याकरिता या अशी जर पूर्वतयारी आपली ब्रेन डेव्हलप झालं तर ते समोरच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला अतिशय फायद्याचं राहणार आहे.